नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिवपूर्वकालीन भारत हा दुसरा धडा आपला आहे आणि ह्या दुसऱ्या धड्यातला भाग एक मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे शिवपूर्वकालीन भारतामध्ये काही सत्ताधीश उदयाला आले, त्यांनी कशा प्रकारे आपलं राज्य स्थापन केलं. या भागामध्ये एवढ्या सर्व मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. तर त्यापैकी पहिला मुद्दा आम्ही घेतोय तो म्हणजे बहमनी राज्य. आता बहमनी राज्याची स्थापना कशा प्रकारे झाली आणि नेमकी कोणी केली याच्याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर बहमनी राज्याची स्थापना केली, त्याचं नाव होतं हसन गंगू बहमन शाह याने या बहमनी राज्याची स्थापना केली. आता ज्याप्रमाणे विजयनगरचे संस्थापक हरिहर आणि बुक्क हे मोहम्मद तुगलक जो दिल्लीचा सुलतान होता त्याच्या सेवेत होते, त्याचप्रमाणे हा जो हसन गंगू बहमन शाह आहे, हा हसन गंगू बहमन शाह सुद्धा त्याच्याच सेवेत होता. आता या मोहम्मद तुगलकाच्या काळामध्ये म्हणजे नंतरच्या त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारे त्या राज्यामध्ये म्हणजे त्याने जे सत्ता मोठी स्थापन केली होती, या स्थापनमध्ये अनेक छोट्या मोठ्या सरदारांचा उदय झाला आणि या छोट्या मोठ्या सरदारांच्या उदयामुळं नेमकं काय घडलं, तर या छोट्या मोठ्या सरदारांच्या उदयातून अनेक प्रबळ सरदार उदयाला आले आणि त्यापैकी दक्षिणेत हरिहर आणि बुक्क हे उदयाला आले आणि त्यांच्यासोबतच पुढचं म्हणजे हसन गंगू बहमन शाह याचा सुद्धा उदय झाला. आता हसन गंगू बहमन शाहचा उदय झाल्यानंतर त्याने एक आपलं वेगळं राज्य दक्षिणेमध्ये आपलं वेगळं राज्य त्याने निर्माण केलं आणि चांगल्या प्रकारे आपल्या राज्याची घडी बसवण्यासाठी त्याने महमूद गवान या एका सुज्ञ आणि एका म्हणजे चाणाक्ष माणसाला आपला वजीर म्हणून नेमला. आता महमूद गवानला वजीर म्हणून नेमल्यानंतर हा महमूद गवान हा उत्तम असा प्रशासक होता आणि उत्तम असा प्रशासक असल्यामुळं आणि अगदी आपलं काम प्रामाणिकपणे आणि चोख पद्धतीने त्याला करता येत होतं, त्यामुळं तो वजीर ह्या पदापर्यंत पोहोचला. आता वजीर इथे गेल्यानंतर त्याने काय केलं, तर सगळ्यात अगोदर महमूद गवानने जे बहमनी राज्य होतं या बहमनी राज्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर त्याने सैनिकांना रोख पगार देण्याचं सुरू केलं. जहागिरी सुरुवातीला दिली जायची सरदारांना ती त्याने बंद केली. सैनिकांना रोख पगार देण्याचा त्याने प्रयत्न केला आणि रोख पगार दिल्यानंतर त्याने सैनिकांमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. जमीन महसूल जास्तीत जास्त राज्याला कसा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. राज्याची घडी व्यवस्थित कशा प्रकारे लावता येईल याचा सगळा त्याने प्रयत्न केला आणि त्यामुळं बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू बहमन शाहने केल्यानंतर ते व्यवस्थितपणे घडी बसवण्याचं काम, दक्षिणेमधलं एक महत्त्वाचं राज्य होतं, ती घडी बसवण्याचं काम कोणी केलं, तर महमूद गवान याने हे काम केलेलं होतं. आता महमूद गवान आणि हसन गंगू बहमन शाह यांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने हे जे मोठं एवढं राज्य होतं ते राज्य त्याच्या उत्तराधिकारी जे होते त्यांना सांभाळता आलं नाही तेवढ्या सक्षमपणे आणि यांचा संघर्ष सुरू झाला तो म्हणजे विजयनगर राज्याशी. आता विजयनगर राज्याशी यांचा संघर्ष सुरू झाल्यानंतर मग या राज्यामध्ये पुन्हा या दोघांमध्ये संघर्ष झाला, त्यामध्ये विजयनगरचा पराभव झाला. विजयनगरचा पराभव झाल्यानंतर पुन्हा विजयनगर सारखं एक उदयाला आलेलं आणि एक समृद्ध असं राज्य यांच्या ताब्यात आल्यामुळं पुन्हा एकदा मोठं राज्य यांच्या ताब्यात आलं आणि त्यामुळे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्यातून मग या बहमनी राज्याचे तुकडे झाले. त्यामध्ये वराडची इमादशाही तयार झाली, त्यानंतर बरीदशाही तयार झाली, त्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही तयार झाली, त्यानंतर निजामशाही तयार झाली, त्यानंतर आदिलशाही सुरू झाली. अशा प्रकारे जवळजवळ 5 तुकडे या बहमनी राज्याचे पडले आणि त्या भागातल्या जहागीरदाऱ्या यांनी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा सत्ता संघर्ष झाला आणि पुन्हा एकदा दक्षिणेतलं सर्वात मोठं राज्य ते म्हणजे कोणतं होतं, तर बहमनी राज्य. हे बहमनी राज्य संपुष्टात आलं. ज्याप्रमाणे विजयनगर संपुष्टात आलं त्याप्रमाणे बहमनी राज्य सुद्धा संपुष्टात आलं या सत्ता संघर्षामध्ये. हे तुम्हाला एवढं कळालं असेल. त्यानंतर मग 1526 मध्ये पुढे आपल्याला पाहायचं आहे की हे सगळं झाल्यानंतर मग एक असा मोठा प्रशासक दक्षिणेचा आपण हे पाहतोय, पण उत्तरेकडे आपण जर का गेलो तर मोठा प्रशासक कोणी उरला नव्हता. त्यावेळेला दिल्लीच्या गादीवर इब्राहिम खान लोधी हा सत्ताधीश हा सुलतान राज्य करत होता आणि हा सुलतान राज्य करत असताना जो पंजाबचा सुभेदार होता दौलत खान लोधी, या दौलत खान लोधी आणि जो दिल्लीचा सुलतान होता यामध्ये संघर्ष सुरू झाला काही बाबींवरून आणि त्यामुळे हा संघर्ष सुरू झाल्यानंतर या जो दौलत खान लोधी होता त्या दौलत खान लोधीने या बाबराला बोलवलं. आता बाबर नेमका कोण होता, तर मध्य आशियामध्ये उझबेकिस्तान नावाचा एक प्रांत आहे, त्या उझबेकिस्तान प्रांतामध्ये फरगाणा नावाचं राज्य आहे. या फरगाणा राजाचा राजा नाम मात्र होता राजा बरं का, पण तसा नाम मात्र का म्हणता येईल, तर चुलत्याशी संघर्ष सुरू झाला
आणि चुलत्याने त्याला युद्धात हरवलं, पुन्हा एकदा ह्याने चुलत्याला युद्धात हरवलं. अशा प्रकारे एकदा तो जिंकणार, एकदा हा जिंकणार, असं करता करता कसं बसं फरगाना राज्य या बाबराच्या ताब्यात होतं. आणि त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे आजूबाजूला त्या फरगाना राज्यात धोके होते. आणि त्यामुळे त्याला अशी सत्ता पाहिजे होती जी सुरक्षित असेल. आणि नेमकं त्याच वेळेला पंजाब जे होतं, जे आपल्या उत्तर भारताकडे आहे, या पंजाबचा जो दौलत खान लोधी होता, या दौलत खान लोधीने नेमकं त्याला बोलवलं. आता त्याला बोलवल्यानंतर बाबर याच म्हणजे याची वाट पाहत होता आणि तो भारतामध्ये आला. भारतामध्ये दाखल झाल्यानंतर जो दिल्लीचा सुलतान होता इब्राहिम खान लोधी, त्याचा आणि बाबराचा संघर्ष सुरू झाला. आणि ते पानिपत या ठिकाणी दोन्ही सैन्यांची गाठ पडली. त्याला म्हणतात पानिपतचे पहिले युद्ध. हे पानिपतचं पहिलं युद्ध कुणामध्ये झालं तर बाबरामध्ये आणि इब्राहिम खान लोधी या दोघांमध्ये हे पानिपतचं पहिलं युद्ध 1526 साली झालं. आता 1526 साली हे पहिलं युद्ध झाल्यानंतर युद्धाचा परिणाम जवळजवळ स्पष्ट होता. कारण लाखोभर सैन्य या इब्राहिम खान लोधीचं होतं आणि 10,000च्या आसपास बाबराचं सैन्य होतं. तरी सुद्धा या 10,000च्या सैन्याने एवढ्या लाखोच्या सैनिकांवर बाबर भारी कसा पडला. तर महत्वाचं म्हणजे जो तोफखाना होता, तोफखान्याचा त्याने प्रभावी वापर केला. आणि जे आपलं राखीव सैन्य होतं, ते राखीव सैन्य नेमक्या वेळेला मैदानात उतरवल्यामुळं सहजी एवढ्या मोठ्या सैनिकांवर याला सहजासहजी विजय मिळवता आला बाबराला. अशा प्रकारे मुघल सत्तेची स्थापना या खरं तर पानिपतच्या पहिल्या युद्धाने केली. त्यानंतर मेवाडचा जो राणा संघ होता, या मेवाडच्या राणा संघशी याचा संघर्ष सुरू झाला. आता हा संघर्ष सुरू झाल्यानंतर संघर्षापर्यंत आल्यानंतर या मेवाडच्या राणा संघाने काय केलं तर सर्व राजपुतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आता राजपुतांना एकत्र आणण्याचा त्याने प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना खानुआ या ठिकाणी हे दोघांचं सैन्य पुन्हा एकदा बाबराचं आणि मेवाडच्या राणा संघाचं जे सगळे राजपूत राजे होते ते मिळून एकत्र आले होते. आणि त्यामुळं ते दोघं एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्याचा संघर्ष खानुआ इथे झाला. पण या खानुआच्या युद्धाचा परिणाम तोच झाला जो पानिपतच्या युद्धात झाला. फार प्रचंड मोठं सैन्य होतं, सेनापती चांगला होता, राणा संघ स्वतः शूर होता, पराक्रमी होता, धाडसी होता, चंचल होता. आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बाबराने त्याला सहजासहजी पराभव केला. पुन्हा एकदा तेच, तोफखाना प्रभावी होता आणि राखीव सैन्य होतं. या दोन गोष्टींच्या बळावर काय केलं त्याने तर या युद्धामध्ये सुद्धा या राणा संघाचा बाबराने पराभव केला. आणि एका अर्थाने जी मुघल सत्ताधीश होते, या मुघल सत्ताधीशाचा त्या इमारतीचा त्याने थोडक्यात पाया बांधून वरचं बांधकाम त्याने करायला सुरुवात केलेलं होतं. त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे हुमायूंची कारकीर्द फारशी आपण अशी म्हणू की प्रेरणादायी नव्हती, त्यामुळे आपण त्याच्याविषयी जास्त बोलणार नाहीये. अकबर त्यानंतर सत्ताधीश झाला. आता अकबर हा बादशाह झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या इमारतीचं बांधकाम पूर्णत्वाला यायला लागलं. कारण अकबराची जी धोरणं होती ती अकबराची धोरणं धार्मिक सहिष्णुतेची होती, त्यानंतर सगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची होती आणि विस्तारवादी सुद्धा होती. या सगळ्या गोष्टींचा समन्वय एका बादशहाच्या जागी क्वचितच पाहायला मिळतो. म्हणजे त्याने राजपूत स्त्रियांशी लग्न केलेलं होतं, जे मोठे हिंदू राजे होते त्यांच्याशी त्या स्त्रियांशी त्याने लग्न केलेलं होतं आणि त्यामुळे एक संबंध तयार झाले. त्याच वेळेला जे राजपूत होते या राजपूतांशी त्याने चांगले संबंध ठेवले. इतर जे सत्ताधीश होते त्यांना आपलं मांडलिकत्व स्वीकारायला लावलं आणि ते पण सहजपणे. आणि त्यामुळे एका मोठ्या प्रदेशाचा धनी हा सम्राट अकबर झाला. आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात जर का योग्य मूल्यमापनानुसार योग्य जर का कोण म्हणता येईल तर तो होता अकबर. पण ह्या अकबराचा सुद्धा संघर्ष झाला. आता अकबराचा संघर्ष कोणाकोणाशी झाला सत्ता स्थापन करताना तर महाराणा प्रताप जो होता, या महाराणा प्रतापशी त्याचा सर्वप्रथम संघर्ष झालेला होता. आता महाराणा प्रतापचा संघर्ष आपल्याला पाहायचा म्हटलं तर महाराणा प्रतापने याच्याशी संघर्ष केला पण तो फारसा टिकला नाही. कारण का उदयसिंगच्या मृत्यूनंतर महाराणा प्रतापकडे त्याचं राज्य आलं आणि हे प्रतापकडे राज्य आल्यानंतर त्याला हे अकबराचं विस्तारवादी धोरण, त्यानंतर त्याने राजपूताशी ठेवलेले संबंध त्याला पटत नव्हते आणि म्हणून त्याने या अकबराशी संघर्ष सुरू केला. पण संघर्ष सुरू केल्यानंतर ज्याप्रमाणे जो मागचा जे इतिहास आहे तो पुन्हा एकदा इथे हा झाला, पुनरावृत्ती झाली इतिहासाची. कारण का तर महाराणा प्रतापचं जे युद्ध होतं ते स्वातंत्र्यासाठी होतं, आपल्या राज्यासाठी होतं, पण अकबराचं धोरण हे विस्तारवादी होतं आणि त्यामुळं नेमकं काय झालं तर याला सुद्धा पराभवाची चव चाखावी लागली. अकबरापुढे महाराणा प्रतापचा टिकाव लागला नाही आणि त्याचा पराभव झाला. त्यानंतर दुसरा संघर्ष झाला तो म्हणजे चांद बीबीशी. आता चांद बीबी नेमकी कोण तर अहमदनगरची निजामशाही आहे,
या निजामशहाची कन्या म्हणजे चांद बीबी. आता ही चांद बीबी निजामशहा नंतर सत्ताधीश झाली, पण तिचं ते सत्ताधीश होणं, एका स्त्रीने राज्यकारभार करणं, हे संपूर्ण मुघल जो शरीयतचा कायदा आहे त्याच्या विरोधात होतं असं काही जणांचं म्हणणं होतं. आणि त्यानुसार ती सत्ताधीश झाली, पण तिच्याच सरदारांना हे पाहवत नव्हतं. आणि त्याच वेळेला नेमका अकबराशी संघर्ष झाला. तिने अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढाई करण्याचा आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या सम्राटाला तिने तोंड देण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याने जमलं नाही. अगदी शेवटपर्यंत आपला किल्ला राखण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या क्षणीच या तिच्या दरबारातल्या सरदारांनी या चांद बीबीचा खून केला आणि अशा प्रकारे तिला वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर राणी दुर्गावतीशी अकबराचा संघर्ष झाला. आता राणी दुर्गावती कोणती होती, तर गोंडवाना नावाचा प्रदेश आहे, गोंडवन, जो साधारण विदर्भ, त्यानंतर उत्तर प्रदेशचा काही भाग या ठिकाणी आणि मध्य भारत हा जो आहे हा भाग मिळून गोंडवानाचा प्रदेश तयार होतो. त्याची राजधानी राणी होती ती राणी दुर्गावती. या राणी दुर्गावतीचा सुद्धा अकबराशी संघर्ष झाला, पण एवढ्या मोठ्या सम्राटाशी तिला युद्ध घेणं परवडलं नाही आणि तिला सुद्धा त्या लढाईमध्ये वीरगती प्राप्त झाली. अशा प्रकारे अकबराचा संघर्ष ज्यांच्याशी झाला, महाराणा प्रतापाशी, चांद बीबीशी आणि दुर्गावतीशी, या सर्वांनी वीरगती प्राप्त झाली आणि ते राज्य अकबराने आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि अशा प्रकारे अकबराने विस्तारवादी धोरण, कधी प्रेमाने, कधी लढाईने, कधी धार्मिक समन्वयाने ते आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि प्रचंड मोठं राज्य त्याने संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेरचा सुद्धा भाग त्याने आपल्या ताब्यात घेतलेला होता. त्यानंतर जहांगीरची कारकीर्द इसवी सन 1605 ते 1628 पर्यंतचा कालखंड. त्यानंतर शहाजहानची कारकीर्द इसवी सन 1628 ते 1658 पर्यंतचा कालखंड. त्यानंतर औरंगजेब जो आहे तो इसवी सन 1658 ते 1707 हा संघर्ष आपल्याला पाहायचा आहे. आता या सगळ्यांनंतर बघा, बाबर झाला, त्यानंतर हुमायूं झाला, त्यानंतर तिसरा अकबर झाला, त्यानंतर जहांगीर झाला, शहाजहान आणि जवळजवळ 6वा मुघल सम्राट ज्याला म्हणता येईल, बादशाह ज्याला म्हणता येईल, तो म्हणजे औरंगजेब. औरंगजेबाने मुघल सत्ताधीशाचे जो कळस आहे सत्तेचा तो गाठण्याचा प्रयत्न केला, कारण प्रचंड मोठा विस्तार, म्हणजे अगदी वर जम्मू काश्मीर, इराण इराकचा काही भाग, अफगाणिस्तानचा काही भाग, ते अगदी खालपर्यंत दक्षिणेपर्यंतचा सगळा भाग तोपर्यंत या मुघलांच्या ताब्यामध्ये होता. आणि म्हणून या सगळ्या इथंपर्यंतच्या मुघलांना बेटर मुघल्स असं म्हणतात. बेटर म्हणजे काय, ते चांगले लढवय्ये होते, त्यांनी विस्तार केला. आणि नंतर औरंगजेबानंतर जे औरंगजेबाचे मुलगे झाले त्यांचे मग पुन्हा एकदा त्यांचा खाली जे वंश परंपरा आहे त्यांना लेटर मुघल्स असं म्हणतात. यांना सगळ्यांना बेटर मुघल्स असं म्हणतात इथपासून वरच्याना. तर अशा प्रकारे औरंगजेब होता, त्याची कारकीर्द सुरू झाली 1658. मुळे त्याची कारकीर्द सुरू झाली तीच मोठ्या दुर्दैवाने सुरू झाली. कारण का, तर त्याला सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या भावांना मारावं लागलं, त्याचबरोबर आपल्या वडिलांना तुरुंगात ठेवावं लागलं. अशा प्रकारे अनेक कर्म करून तो इथंपर्यंत पोहोचलेला होता. त्यामुळे साहजिकच आहे कडवेपणा त्याच्यामध्ये आला होता. आणि हा कडवेपणा जेवढा माणसांबद्दल होता तसाच सर्व सत्ताधीशांबद्दल सुद्धा होता आणि महत्त्वाचं म्हणजे धर्माबद्दल सुद्धा होता. हा धार्मिक कडवेपणा आपल्यात दिसतो. अकबराने ज्याप्रमाणे धार्मिक समन्वय राखण्याचा प्रयत्न केला, तो समन्वय राखण्याचा प्रयत्न औरंगजेबाला करता आला नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव त्याचं होतं. राजपुतांशी संबंध बिघडले, जे बाकी हिंदू सत्ताधीश होते त्याच्याशी त्यांचे संबंध बिघडले आणि अशा प्रकारे हे संबंध हळूहळू बिघडत गेले. त्याचा पहिला संघर्ष झाला तो म्हणजे ओहोमांशी. आता ओहोम म्हणजे नेमकं कोण, तर ब्रह्मपुत्रा नदीच्या त्या खोऱ्यामध्ये शान जमातीचे लोक राहायचे. या शान जमातीच्या लोकांना ओहोम असं म्हटलं जायचं. तर ओहोमांशी याचा संघर्ष झाला. आता या ओहोमांशी संघर्ष झाला असताना गदाधर सिंग नावाचा त्यांचा सरदार होता. त्याच्या सरदारांशी सुरुवातीला त्याचा संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये या गदाधर सिंगने त्याच्या नेतृत्वाखाली अगदी शेवटपर्यंत, त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत संघर्ष केला. आणि अगदी शेवटपर्यंत औरंगजेब जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत सुद्धा ओहोमांचं राज्य औरंगजेबाला जिंकता आलं नाही. म्हणजे एक प्रकारे पराभवच म्हणायचा तो. त्यानंतर दुसरं म्हणजे शीखांशी संघर्ष. आता शीख जे होते ते स्वतंत्र वृत्तीने बाण्याने राहणारे लोक होते. त्यांना शीखांना गुरु परंपरा आहे आणि गुरु गोविंद सिंग असतील किंवा गुरु तेज बहादूर सिंग असतील किंवा गुरु नानक असतील, ही फार म्हणजे मोठी परंपरा यांना गुरूंची आहे. आणि गुरु जे म्हणतील, म्हणजे गुरु म्हणतील तो प्रमाण शब्द गुरु नानकांनी लिहिलेला आहे जो ग्रंथ, त्या ग्रंथाचं पारायण करायचं आणि गुरु मानतील तो प्रमाण मानायचा. अशा प्रकारे यांचं राहणीमान आहे. आणि त्याचे स्वतंत्र वृत्तीच्या माणसांचा म्हणजे शीखांचा संघर्ष औरंगजेबाशी झाला.
आता औरंगजेबाशी संघर्ष झाल्यानंतर गुरु तेग बहादर जे होते, हे गुरु तेग बहादर सिंगांनी सर्वप्रथम औरंगजेबाशी संघर्ष केला. कारण का, औरंगजेबाचं धोरण त्यांना अजिबात पसंत नव्हतं. जे धार्मिक कटुतेचं धोरण होतं त्यांना अजिबात पसंत नव्हतं आणि म्हणून त्याने ठरवलं की नाही, आपण आपल्या वृत्तीने जगायचं. आणि म्हणून हा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष पुढे गेला. त्यातून गुरु तेग बहादर सिंगांचा खून झाला आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. या शिखांच्या 10व्या गुरूंनी काय केलं तर खालसा दल नावाचं दल स्थापन केलं. म्हणजे जे शिखांमध्ये लढवय्ये तरुण होते, या तरुणांना एकत्र करणे, त्यानंतर त्यांची जी 5 शस्त्र आहेत ती 5 शस्त्र त्यांना सुपूर्द करणे आणि एक शिखांना लढवय्या दल म्हणून पुढे आणण्याचं काम या गुरु गोविंद सिंगांनी केलं. गुरु गोविंद सिंगाशी संघर्ष सुरू झाला आणि यांचं खालसा दलाचं प्रमुख ते म्हणजे आनंदपूर नावाचा जो भाग होता तो शिखांचं प्रमुख स्थळ होतं. त्या ठिकाणी त्या नियमितपणे त्यांची सभा भरायची. अशा प्रकारे आनंदपूर हे प्रसिद्धीला पावलेलं ठिकाण होतं आणि हा संघर्ष अगदी शेवटपर्यंत चालला. त्यानंतर गुरु गोविंद सिंग महाराष्ट्रामध्ये आले तरी सुद्धा संघर्ष कायम राहिला. नांदेड या ठिकाणी राहिले आणि त्यांचा त्या ठिकाणी खून करण्यात आला 1708 मध्ये. औरंगजेब बादशाह वारला कधी 1707 साली त्याचा मृत्यू झाला आणि 1708 मध्ये गुरु गोविंद सिंग आहे त्यांचा सुद्धा मृत्यू झाला, म्हणजे त्यांचा खून करण्यात आला. नांदेड या ठिकाणी मोठा गुरुद्वारा आजही त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला आपल्याला दिसतो महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर राजपूतांशी सुद्धा याचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर झाला. कुणाचा? औरंगजेब याचा. आता राजपूतांची जी वृत्ती होती ती वृत्ती कशी होती? ते लढवय्ये होते, स्वाभिमानी होते, स्वतंत्र वृत्तीचे होते. अकबराने आपल्याशी त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, अनेक नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते अकबराशी त्याचे संबंध चांगले होते. पण औरंगजेबाशी संबंध बिघडले कारण त्याचं धार्मिक कटुतेचं धोरण. आणि दुर्गादास राठोड, या दुर्गादास राठोड हा जो राजपूत सरदार होता त्याने पुन्हा एकदा औरंगजेबाशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाशी संघर्ष सुरू झाला आणि एक युद्ध झाली आणि या युद्धामध्ये झालं नेमकं उलटं की औरंगजेबाने आपला मुलगा जो होता तो अकबर, या अकबराला या राजपुताशी संघर्ष करण्यासाठी पाठवलं. पण इकडे त्याला पाठवल्यानंतर झालं उलटं. का मी म्हटलं ते का, तर हा जो अकबर आहे तो अकबर आला आणि यांच्याशी मिळाला, राजपूतांशी. दुर्गादास राठोडशी त्याने हात मिळवणी केली आणि मला तुमच्याशी काही युद्ध करायचं नाही, मला माझ्या वडिलांविरुद्ध लढायचंय. आणि हा आला इथे आणि यांच्यासोबत लढाई त्याने सुरू केली औरंगजेबाशी आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे काही शेवटच्या संघर्षामध्ये राजपूतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. इथून याचा मुलगा औरंगजेब निघाला आणि तो कुठे आला? महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कोणाला मिळाला? संभाजीराजांना मिळाला. आणि त्यामुळे पुन्हा एकदा औरंगजेब आणि संभाजीराजे हा संघर्ष सुरू झाला जो आपल्याला पुढे पाहायचाच आहे. तर त्यानंतर औरंगजेबाचा शेवटचा संघर्ष झाला जो मी इथे लिहिलेला नाही, तो म्हणजे मराठ्यांशी. आता शिवरायांच्या काळापर्यंत त्याने वाट पाहिली की शिवरायांच्या काळापर्यंत आपल्याला जिंकता येईल का काही भाग, पण त्याला शक्य नाही झालं. त्याला वाटलं शिवरायांच्या मृत्यूनंतर आपल्याला इथे मिळवता येईल भाग. पण संभाजीराजांनी अगदी शेवटपर्यंत आपल्या जीवाची बाजी लावली, पण शेवटपर्यंत त्याने हा भाग औरंगजेबाला आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करू दिला नाही. 1707 मध्ये याचा मृत्यू झाला. पण त्याच्या अगोदर संभाजीराजांना छळछळ करून मारण्यात आलं. ते कशा प्रकारे मारण्यात आलं हे अनेक व्हिडिओज आहेत, त्यानंतर अनेक कथाकथनामधून सांगितलं जातं आणि ते अतिशय वाईट पद्धतीने सांगितलं जातं. त्यांना वाईट पद्धतीने मारलंय खरं आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते सांगणं तसं चुकीचं आहे. तर या संभाजीराजांचा त्या ठिकाणी त्याने शिरच्छेद केल्यानंतर, त्यांना ठार केल्यानंतर सुद्धा त्याने प्रयत्न केले. पण त्यानंतर अधिक जोमाने मराठ्यांचे सरदार उदयाला आले आणि अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्यांनी संघर्ष केला. त्याला मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतात. त्याची आपल्याला पुढे माहिती मिळवायची आहे. अशा प्रकारे एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार केला. मुघल सत्तेची स्थापना आपण पाहिली, बहमनी राज्य पाहिलं, मुघल सत्तेचे जे महत्त्वाचे सत्ताधीश होते ते आपण पाहिले. या सर्व पाठामध्ये इथंपर्यंत भाग 1 आणि भाग असे 2 भाग पाठ मोठा असल्यामुळे आपण केले होते. अशा प्रकारे हा तुमचा इतिहासाचा भाग या ठिकाणी दुसरा जो धडा होता, शिवपूर्वकालीन भारत कशा प्रकारे होता, तुम्हाला कळलंच असेल याची मला खात्री आहे. आणि धन्यवाद.